डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे आपलं दैनंदिन आयुष्य अधिक सोयीचं झालं असलं तरी त्याचबरोबर सायबर फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढताना दिसत आहेत. पूर्वी OTP किंवा फोन कॉलच्या माध्यमातून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत होते. मात्र आता कोणत्याही प्रकारचा OTP किंवा कॉल न करता थेट बँक खाती रिकामी करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सायबर सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. सायबर गुन्हेगार आता अधिक तांत्रिक आणि चतुर पद्धतींचा वापर करत आहेत. बनावट ॲप्स, फिशिंग लिंक, स्क्रीन शेअरिंग ॲप्स किंवा मालवेअरच्या माध्यमातून ते मोबाईलमध्ये प्रवेश मिळवतात. एकदा हा प्रवेश मिळाला की बँकिंगशी संबंधित माहिती, पासवर्ड, UPI पिन यांसारखी संवेदनशील माहिती सहज चोरली जाते. काही प्रकरणांमध्ये सिम स्वॅपिंगसारख्या तंत्रांचा वापर करून OTP सुद्धा वापरकर्त्याच्या नकळत मिळवला जातो, ज्यामुळे फसवणूक अधिक सोपी होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःहून सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद ॲप्स डाउनलोड करणे किंवा अनोळखी व्यक्तींना स्क्रीन शेअर करणे या गोष्टी टाळणे आवश्यक आहे. अधिकृत ॲप्सच वापरणे, मोबाईल आणि ॲप्स नियमित अपडेट ठेवणे, तसेच मजबूत पासवर्ड आणि बायोमेट्रिक सुरक्षा वापरणे यांसारख्या साध्या सवयींमुळे मोठ्या फसवणुकीपासून बचाव होऊ शकतो. तसेच बँक व्यवहारांवर नियमित लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकूणच डिजिटल युगात सुविधा जितक्या वाढत आहेत तितकी जबाबदारीही वाढत आहे. सायबर सुरक्षितता ही केवळ बँक किंवा सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे. योग्य माहिती आणि थोडीशी जागरूकता यांच्या जोरावर आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान टाळू शकतो. त्यामुळे सजग राहणे आणि इतरांनाही याबाबत जागरूक करणे ही काळाची गरज ठरली आहे.